भाजप आमदार सुरेश धस माझ्यासोबत आहेत. अण्णा, आज जवळपास 48 दिवस होत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाला. आज पुन्हा एकदा SITनं मागणी केली. सुदर्शन घोलेला पुन्हा एकदा ताब्यात घेतले. त्याची कोठडीसाठी त्यांनी मागणी केली होती. हे बरोबर आहे. SITने पूर्वी एकदा डायरेक्ट MCR मागितला होता. त्यावेळेस काही लोकांना वाटलं की असं कसं SITने केलं, परंतु मला वाटतं एक हातचा SITने हाती ठेवला होता. मग त्याप्रमाणे त्या सुदर्शन घोलेला ताब्यात घेतला असेल आत्ता. त्याच्यामुळं काही वैशिष्ट्य नाही. पोलीस आणि CID SIT प्रमुख हे ज्या पद्धतीने काम करतील ते पद्धत आता लोकांना सुद्धा क्लिअर वाटायला लागलेली आहे. त्याला डबल ताब्यात घेतलं आहे म्हणजे PCR घेतलं असेल, मग चांगली बाब आहे ना, वाईट काय बाब आहे? कृष्णा आंधळे जो आहे तो आणखीन पोलिसांना सापडत नाही. अपयश म्हणायचं कुठं जाईल, जाऊन कित्येक दिवस जाईल, सापडेल ना. आणि त्याचा रोल काय ते ह्या लोकांनी सांगितलं असेल. बकरी की माँ कब तक दुआ मांगेंगे, आता लय लांब नाही, ते बी येईल. बकरी कोकरो येते. हां, सध्याची परिस्थिती पाहता कुठंतरी प्रोग्रेस आहे या केसमध्ये असं वाटतं? प्रोग्रेस आहे, 100% प्रोग्रेस आहे. 100% प्रोग्रेस आहे. उद्या परवापर्यंत आता आपल्या उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर निघेल. प्रोग्रेस नाही तर कसं, फार प्रोग्रेस केलेला आहे. पण प्रत्येक गोष्ट CID थोडी तुम्हाला येऊन लोकांना बाहेर सांगत बसणार आहे. त्यांचा प्रोग्रेस फार लांब गेलेला असेल. या घटनेमध्ये तुम्ही सुरुवातीपासून आहात. सभागृहामध्ये सुद्धा तुम्ही आवाज उठवला होता. ज्या संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या मेडिकलच्या PM मात्र अशोक थोरात यांच्यावर आरोप होत आहेत की मेडिकलमध्ये काटछेड झाला असावा. अशोक थोरात मला वाटतं सध्या बाहेर आहेत, रजेवर आहे. रजेवर असलेल्या व्यक्तीवरती बोलणं उचित नाही असं मला वाटतं. आणि कर्तव्यामध्ये कुठेही कसूर न करणारा अधिकारी आहे. जरी ते डबल बदलून आलेले असले तरीसुद्धा माझ्या मते त्यांचं काम करण्याची पद्धत चांगली आहे. कदाचित त्यांच्यावरती जळणारे काही लोक असतील, त्यांनी जे आहे ते इतर काही प्रमुख लोकांना माहिती देऊन गैरसमज पसरवला असेल. पण माझं मत असं आहे की अशोक थोरात CS म्हणून योग्य काम करतात. अंजली दमाने यांनी 24 आरोप केले त्यांच्यावरती की बदलून अधिकारी आले म्हणून. ठीक आहे, त्यांनी अंजलीताईंनी जे आरोप केलेले ठीक आहे, त्याची चौकशी करता येईल किंवा परत तपासून पाहता येईल. परंतु ॲज अ CS ही इज वेल पर्सन. आणखीन एक विजयसिंह पंडितांनी एक वक्तव्य केलं की बीडचा बिहार झाला. अशी घटना घडली ज्यावेळेस आम्ही मुंबई पुण्यात जातो, तिथं गेल्यानंतर लोक आम्हाला वेगळ्या नजरेनं पाहतात. हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आता ते फार लहान आहेत. मला वाटतं ते पहिल्या टर्मचे आमदार आहे. पहिली बार मी त्यांच्यावरती बोलणार नाही. ते जर भैयासाहेब बोलले असते तर उत्तर दिलं असतं. हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं म्हणतात. 2 जातीतला वाद, कोणत्या जातीचा वाद राहिला आता? मराठ्यांवंजरा वाद नाही. हे गुंडगिरी, दहशत, लोकांचं करप्शन, प्रचंड जमा झालेली संपत्ती आणि दिवसा ढावळ्या मारले जाणारे माणसं, याची लढाई आहे. कशाची जातीची लढाई आहे? अरे संतोष देशमुखचं झालं, आता महादेव मुंडेचं प्रकरण आलं ना. कोणती जात आणि कोणती पात राहिली? यांना कळतंय का कशाचं जात आणि कशाचं पात मानतं? जातीवाद बितीवाद काय नाही. हे गुंडशाही, झुंडशाहीच्या विरोधातली. आणि हे जे आकाबाका हे तयार झालेत ना, हे सगळे फासावर लटकेपर्यंत आम्ही गप्प नाही बसणार. कुणी बाकीच्यांनी बांगड्या भरल्या असतील, आम्ही नाही. जरांगे पाटलांचं एक आरक्षणावरती आंदोलन सुरू झालेलं आहे. तुम्ही तिथं व्हिजिट करायला जाणार आहात? आज 3रा दिवस आहे. मी आज जाणार आहे. मी थोडीशी माहिती घेतो, कारण ते आंदोलनसुद्धा काही, माझं मत असं आहे की आमची त्यांना विनंती राहणार आहे. तब्येत खराब आहे, काही कालावधीसाठी पोस्टपोन त्या ठिकाणी केलं पाहिजे अशी आमची सर्वांची आग्रही विनंती त्या ठिकाणी राहणार आहे. त्यासाठी मी तिकडे जाणार. कधी जाणार आहे? कधी विनवणी करताय तुम्ही? आता मी आत्ताच म्हणत नाही, परंतु त्यांनी बसण्याच्या अगोदरच मी त्यांना विनंती केली होती की आता आम्ही ह्या कार्यक्रमात एकत्र होतो ना मोर्चाच्या ह्याच्यात,
यात जाणवत होता ना की पायरीवर चढताना बी त्रास होतो, वरून उतरताना त्रास होतो, बरं बोलताना सुद्धा आतडे पितडे सगळं ओढून बोलावं लागतंय. मग ही तुमची तब्येतीची परिस्थिती असताना तुम्ही आंदोलन करू नका. तुम्ही समाजाचं दैवत आहात, समाज तुमच्याबरोबर आहे. समाजाच्या दैवतानं थोडंसं यावेळेस आमचा आग्रह असा आहे की 100 दिवस अजून सरकारला झालेले नाही. सरकारला 150 दिवसाचा काही कालावधी द्यावा आणि हे संस्थगित म्हणजे थोड्या दिवसापूर्वी थांबावं. मी काय आंदोलन थांबावं हा शब्द माझ्याकडनं चुकीचा जाणार नाही. काही दिवसापुरतं आंदोलन हे स्थगित करावं अशी माझी विनंती राहील. सरकारसोबत ज्या वेळेस चर्चा होईल त्यावेळेस तुम्ही मध्यस्थी असणार आहात त्या प्रकरणात? 100% जाईल ना. मला काय, मी सरकारच्या बाजूने जाईल आणि आंदोलनकर्त्याच्या बाजूने जाईल, दोन्ही बाजूकडून जाईल, काय अडचण नाही. मनोज जरांगे पाटलांची प्रकृती जर पाहता त्यांनी आता उपोषण स्थगित करावं. सरकारला काही दिवसच झालेत. सरकारसोबत मी चर्चा करण्यासाठी मध्यस्थी होण्यासाठी तयार आहे. लवकरच आता जरांगे पाटलांची देखील भेट घेऊन विनोनी करणार असल्याचं मत जे आहे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा पर्सन हर्षलसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, आष्टी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.